हैं अरुण भाई कदम ये कॉइन को रोल करते हुए। हेड इज द कॉल फ्रॉम उदय एंड टेल हैज कम। आमिर आपने टॉस जीता, निर्णय फील्डिंग करने का निर्णय। और पर अब हम बढ़ते हैं उदय के पास। उदय, टॉस एक बार फिर से आपके पाले में नहीं आया, लेकिन अब आपको बल्लेबाजी करनी होगी। तो पिछला जो मोमेंट था वही मोमेंट में बल्लेबाजी होगी। हाँ, वही करना है क्योंकि 3 ओवर का मैच शायद होगा, तो ज्यादा से ज्यादा रन करने। कोई चेंजेस? नो नो। चलिए, विनिंग कॉम्बिनेशन के साथ ये खेलना चाहते हैं और यहां से जो निर्णय आता हुआ कि आमो 11 के कप्तान आमिर ने टॉस जीता है और वो पहले क्षेत्र रक्षण करना चाहेंगे। ओवर टू यू नितिन सर। धन्यवाद। यश जाधव, तेज तर्रार एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा डाव्या हाताने कलावतेंकडून शॉट लाईन पुल करतायत, जागा बनवली आहे। तर बघायचं आहे डी झोन मध्ये तिथे चेंडू जातोय का। यस, डी झोन मध्ये तिकडे चेंडू गेला आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 7। अरुण कदम भाईंचा पुन्हा एकदा मनापासून आम्ही इकडे स्वागत करतोय। सांगितलं जसजसा वेळ मिळाला तसतसा नक्कीच आज सुवर्ण अक्षराने भाईंची हिस्ट्री सुद्धा लिहिली जाईल। मनीष पाटील सुद्धा आमच्या जोडीला जोडले गेलेले आहेत। तर 11 चेंडू 22 धावा। यश जाधव बघा पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुल होत नाही। यश जाधव याला यश मिळते गोलंदाजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बघा एवढ्या सहजासहजी ही मॅच होणार नाही, सगळ्यांना माहित आहे। 28 धावा जिंकण्यासाठी करायच्या 3 षटकांचा सामना आहे। दोन्ही फलंदाज काहीतरी चर्चा करतायत, मात्र यश प्रत्येक चेंडूमध्ये त्याला वाटतंय का आपल्याला यश मिळालं पाहिजे, एवढं सोपं नाही। मी सांगितलं होतं दिलीप दोशी आणि जावेद मियादाद दादांचा किस्सा आता मी तुम्हाला सांगेन का ते या वेळेला काय झालं होतं। या शॉट ऑफ लेंथ आणखीन एक बिग विकेट आपल्या नावावर करतोय यश जाधव। धन्यवाद डीजे, धन्यवाद। सन्माननीय संदेश पाटील दादांना विनंती करतोय सन्माननीय अरुण कदम भाईंचं स्वागत करण्यासाठी। सन्माननीय संदेश पाटील मीरा भाईंदरचं एक अणखर नेतृत्व आहे, समाजसेवाच्या माध्यमातून आज एक बोलबाला आहे अरुण कदम भाईंच्या नावाचा। ही मायेची उबदार शॉल संदेश पाटील आज भाईंच्या खांद्यावर टाकतायत आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन दॅट्स अ डॅशिंग पर्सनॅलिटी सन्माननीय अरुण कदम भाई। वेलकम वेलकम, सुस्वागतम भाई, सहर्ष स्वागत आहे MBPL मध्ये। आमचे कॅमेरामॅन 197 देशामध्ये भाई हा तुमचा जो सत्कार सोहळा आहे ना, फक्त इंडियामध्ये नाही, इंडियाच्या बाहेर 196 देशामध्ये आज सत्कार सोहळा सर्वजण बघतायत यूट्यूबच्या माध्यमातून। 9 चेंडू आणि 22 धावा। या षटकाच्या समाप्तीनंतर मी सांगेन। यस सर, हा भाई, हे यूट्यूबच्या माध्यमातून ही कलाकारी आहे। आज नुसतं इंडिया नाही, 197 देशामध्ये लाईव्ह। 7 चेंडू 21 धावा, 7 गेंदे 21 रन। इस मैच को जीतने के लिए तेज तर्रार गेंदबाज यश जाधव। 9 चेंडू आणि 21 धावा। चला बघा, टाइम नाही आमच्याकडे। यस, आता काय गरज होती का? डॉट चेंडू तुम्ही तिकडे बघतायत। आज खरोखर भाईंचं आगमन इकडे झालं आणि भाईंबद्दल काहीतरी बोलायसारखं मला वाटतंय, कारण तेवढी कारकीर्द भाईंची आहे। आकाशात उडायचं असेल तर पक्षासारखं बळ असावं, आकाशात उडायचं असेल तर पक्षासारखं बळ असावं, दरीत झेप घ्यायचे असेल तर गरुडासारखं धैर्य असावं, आणि आयुष्यात जिंकायचं असेल ना तर अरुण कदम भाईंसारखं काळीज असावं। वेलकम भाई। आहा, आता मात्र बघा फलंदाज बाद।
करूक गेलो रंकासूर आणि झालो संकासूर. खातोलं वडो आणि मागतोलं भजी. हे काय झालं? करायला गेला एक इरादा होता, नेक इरादा होता, मात्र त्याच्यामध्ये सक्सेसफुल होत नाही. फलंदाज तिकडे बाद आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सात चेंडू आणि 21 धावा 21. तर किस्सा आठवला दिलीप दोशी दादा आणि जावेद मियादाद. आज 1981 ला जेव्हा मॅच चालू होती आणि दिलीप दोशी दादा गोलंदाजी करत होते तेव्हा जावेद मियादादने विचारलं, अरे दिलीप दोशी तेरे रूम का नंबर क्या है? तेव्हा दिलीप दोशी दादानी जावेद मियादाद सरांना विचारलं, क्यों जावेद मियां आज मेरे रूम के नंबर के पीछे क्यों पड़े हो? क्योंकि तेरा जो रूम का नंबर और जो ताला है ना, उस ताले के ऊपर मैं लगाऊंगा छक्का, असं जावेद मियादाद सरांनी दिलीप दोशी दादांना सांगितलं. दिलीप दोशी दादांनी जावेद मियादादला सांगितलं, मियां तुम जिस ताले के ऊपर लगाने वाले हो छक्का, उस ताले के ऊपर मैं अपने दोस्ती का लगा के आया हूं सिक्का. त्यावेळेला जावेद मियादादनी बॅट खाली ठेवली आणि दिलीप दोशी दादांना आलिंगन दिलं. ही खासियत होती. तर बघायचं आहे 7 चेंडू 21 धावा. आता गोलंदाज असं म्हणेल का फलंदाजाला? या सर्व गोष्टी आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील. 7-21 7 गेंदे 21 रन. यश जाधव, आहा गुड बॉलिंग, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का नजारा. काय जबरदस्त बॉलिंग आपण बघितली यश जाधव यांच्या माध्यमातून. आता फक्त 1 धाव दिली, 2 गडी आपल्या नावावर केल्या. आता 6 चेंडू आणि 21 धावेंची गरज आहे. शुभ आकडा आहे, मात्र बघा वेळेला प्राधान्य द्या. सूर्यनारायण देव एकदा का खाली जायला लागला ना तर तो कोणाची वाट बघत नाही. त्याच्यामुळे प्लीज आम्हाला सेमीफायनल फायनल खेळवायची आहे. हात जोडून विनंती आहे. 6-21. हॅलो, 6 चेंडू आणि 21 धावा. आज व्यासपीठ आमचं फुललेलं आहे. मित्रांनो, सूर्याची खरी ओळख त्याच्या किरणांनी होते, आकाशाची खरी ओळख चंद्राच्या आणि ताऱ्यांनी होते, मंदिराची खरी ओळख देवाच्या मूर्तीने होते, समुद्राची खरी ओळख त्याच्या लाटांनी होते, क्रिकेटची खरी ओळख सचिन रमेश तेंडुलकरच्या नावाने होते आणि व्यासपीठाची खरी ओळख सन्माननीय अरुण कदम भाईंच्या नावाने होते. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं सुस्वागतम, वेलकम. 6 चेंडू 21 धावा 6 गेंदे 21 रन इस मैच को जीतने के लिए. पैसा वसूल पियाला प्रेझेंट MBPL पर्व 4 मीरा भाईंदर प्रीमियर लीग चे हे 4थं पर्व आहे. भाईंच्या माहितीसाठी 1 ते 4 मार्च घोडबंदरला टेनिस विश्वातील सगळ्यात मोठी स्पर्धा जिचं प्रथम पारितोषिक आहे 5 लाख रुपये. अमित तरे दादा घोडबंदर्स आज संघातून त्यांच्या नावानेच संघ खेळतोय अमित पॅकर्स म्हणून आणि स्वतः आयोजक आहेत घोडबंदरला. 1 ते 4 मार्च, त्याच्यानंतर 1 ते 4 मे आसिफ पटेल चषक. पहिलं पारितोषिक 4 लाख आणि दुसरं पारितोषिक 2 लाख. या 2 मोठ्या स्पर्धा मीरा भाईंदरला मार्च आणि मे महिन्यात होणार आहेत. आयोजकांना आज हार्दिक शुभेच्छा. स्पेशल अमित तरे दादा. 6-21 धवलला तुम्ही बघताय. पहिला चेंडू मात्र एलिव्हेशन कमी आहे आणि सरळ जातोय खेळाडूंच्या हातात. 5-21. पाच चेंडू आणि 21 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर. बघा हा बिल्डिंगचा हॉर्न आहे. आता सध्या हायवेवर वाजत नाही कुठल्याच गाडीचा हॉर्न. कोण बनेल या मॅचचा खरा डॉन? संध्याकाळची वेळ आहे. सांगेल आता एका जंगलात 2 वाघ राहू शकत नाही, एका मॅनामध्ये 2 तलवार राहू शकत नाही, एकाच वेळेला 2 सूर्य आकाशात येऊ शकत नाही आणि एकाच वेळेला 2 संघ फायनल मारू शकत नाही. खरा राजा कोण आहे? संध्याकाळची वेळ सांगेल.
5-21. ओहो ब्लॉकलमध्ये अटॅक मिडाऊन वरून डीप अडीच लॉंगनला तिकडे चेंडू जातोय. आता एका धावेने दुसऱ्या धावेने तर काय होणार नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. 4 चेंडू आणि 20 धावा. सन्मान्य राहुल शर्मा आज त्यांच्या संघाला मला वाटतं बाय मिळालेली आहे. टॉप एड्युकेशन हा संघ या नावाने खेळणार आहे. 4-20. धवल आहा गुड बॉलिंग, क्या बात है. शेर हुआ तो क्या हुआ, टाइगर तो भारी पड़ेगा. आज 3 चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांनाच मीरा भाईंदर वासियांना मनापासून इच्छा आहे, अरुण कदम भाईंना एक चांगल्या पदावर आपल्या सगळ्यांना बघायचं आहे. फुल टॉस चेंडू बघायचा आहे. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि डीप लॉंग लेगच्या गॅप मध्ये तिकडे चेंडू जातोय. एकच धाव. 2 चेंडू आणि 19 धावा. 2 चेंडू मध्ये 17 धावा झाल्या होत्या. अभिनव विद्या मंदिर गोडदेवच्या मैदानावर सन्मान्य मनीष पाटीलजींचं इथे आगमन झालेलं आहे, ज्यांनी आम्हाला 2 दिवस सुरेख साथ दिली होती. समालोचनच्या माध्यमातून आशिष पांडेजी सर सुद्धा आमच्या जोडीला आहेत. 2-19 थोडस व्हेरिएशन केलं, एकच धाव मिळाली. आता 1 चेंडू आणि 18 धावा. ट्रप एडिकला मला वाटतं कंपल्सरी खेळायचंच आहे, मात्र त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही इथे चिट्या बनवतोय. 1 चेंडू 18 धावा. समोरचा टावर दिसतोय, मला वाटतं तिकडे हा फटका मारावा लागेल 18 धावांसाठी. यस गुड बॉलिंग. पुन्हा एकदा ऑफ स्टंपला कव्हर करून आणण्यासह इकडे आले होते. तर मनीष पाटील यांना मी विनंती करेन माईक सांभाळायचं आहे.